असं झालं आहे का? एखादी गोष्ट मनापासून ठरवली. आता मी रोज व्यायाम करणार. आता मी रोज अभ्यास करणार. आता मी मोबाईल कमी वापरणार. आता मी रोज माझ्या स्वप्नांसाठी काम करणार. पहिले 2-3 दिवस आपण खूप उत्साहात असतो. पण 4थ्या-5व्या दिवशी उत्साह कुठे गायब होतो माहीत नाही. आणि मग आपण स्वतःलाच म्हणतो, माझ्याकडून काहीच होत नाही. पण तुमच्यात इच्छाशक्ती कमी आहे असंही नाही. तुम्ही कमजोर आहात असंही नाही. तुम्हाला फक्त योग्य पद्धत माहीत नाही. आणि ही पद्धत आहे 21-90 रूल. 21-90 या नियमाचा साधा अर्थ असा सांगितला जातो की एखादी नवीन सवय सुरू करण्यासाठी 21 दिवस सातत्याने प्रयत्न करा आणि त्या सवयीला तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवण्यासाठी पुढील 90 दिवस तिच्यावर काम करा. पण या नियमाचा खरा अर्थ फक्त 90 किंवा 21 दिवस नाही, तर रोज एक छोटीशी स्वतःला जिंक मिळवून देणं ही आहे. समजा तुम्हाला रोज सकाळी लवकर उठायचं आहे. पहिल्या दिवशी तुम्ही 5 वाजता उठता, दुसऱ्या दिवशी उठा, तिसऱ्या दिवशी थोडा आळस येतो, चौथ्या दिवशी मन म्हणतं आज राहू दे, उद्यापासून नक्की. आणि इथेच तुमची जुनी सवय तुमच्यावर जिंकते. म्हणून 21-90 रूल आपल्याला सांगतो की 21 दिवस स्वतःला दिलेलं वचन अजिबात मोडायचं नाही. मन नाही म्हणत असलं तरी फक्त 10 मिनिटं ते काम करा. पूर्ण वर्कआउट होत नसेल 5 मिनिटं करा. 1 तास अभ्यास होत नसेल तर 15 मिनिटं करा. पूर्ण पुस्तक वाचता येत नसेल तर फक्त 2 पानं वाचा. कारण इथे तुम्ही फक्त काम करत नसता, तर तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण करत असता. आता समजा 21 दिवस पूर्ण झाले. तुम्हाला थोडं सोपं वाटायला लागलं आणि इथूनच दुसरा टप्पा सुरू होतो 90 दिवसांचा. कारण सुरुवात करणं खूप सोपं असतं, पण सातत्य ठेवणं कठीण असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 21-90 रूल आपल्याला असं सांगत नाही की 21 किंवा 90 दिवस एकदाही चुकायचं नाही. आपण माणसं आहोत. कधी तब्येत बिघडते, कधी काम जास्त असतं, कधी मन खचतं, कधी एखादा दिवस पूर्णपणे बिघडतो आणि आपण स्वतःलाच दोष देतो. पण फक्त एवढं लक्षात ठेवा की सलग 2 दिवस चुकू देऊ नका. एकदा थांबलात तरी चालेल, पण दुसऱ्यांदा थांबू नका. कारण एक चूक आपलं भविष्य ठरवत नाही, पण चूक झाल्यानंतर आपण पुन्हा उभे राहतो की नाही हे मात्र आपलं भविष्य ठरवतं. आता एक कागद घ्या आणि त्यावर तुमची एकच सवय लिहा. जसं की मी दररोज 20 मिनिटं अभ्यास करणार, किंवा दररोज 15 मिनिटं व्यायाम करणार, किंवा दररोज 30 मिनिटं माझ्या स्वप्नांसाठी काम करणार. पहिले 21 दिवस फक्त सुरुवात आणि सातत्य, मग 90 डेज ट्रान्सफॉर्म. पुढील 90 दिवसात त्या सवयीला तुमच्या जीवनाचा भाग बनवण्याचा प्रयत्न. कॅलेंडरवर एक टिक करा. एक, दुसरं, तिसरं आणि काही दिवसांनी मागे वळून पाहिलं की तुम्हाला जाणवेल, अरे मी बदलत आहे. शेवटी एक गोष्ट मनापासून सांगते, तुम्ही आज जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठी अनेक छोट्या सवयी कारणीभूत आहेत. म्हणून तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या निर्णयाची गरज नाही, तर एक छोटी सवय निवडा. तिला 21 दिवस संधी द्या आणि पुढील 90 दिवस तुमच्या आयुष्याचा भाग बनवण्यासाठी तिच्यावर प्रामाणिकपणे प्रयत्न करा. कारण तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण एका छोट्या निर्णयाने बदलाची सुरुवात नक्की होऊ शकते.